यानंतरची बातमी व्हायरल व्हिडिओनं घातलेल्या धुमाकूळाची। नदीपात्रात शेकडोच्या संख्येनं मगरी वावरत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि एकच खळबळ उडाली आहे। हा व्हिडिओ सावित्री नदीच्या पात्रातला असल्याचं सुद्धा या व्हायरल व्हिडिओ संदर्भात बोललं जातंय। मात्र खरोखरच हा सावित्री नदीच्या पात्रातला आहे का याची खात्री करण्यासाठी आम्ही थेट सावित्री नदीच्या पात्रात जाऊन पोहोचलो आणि सत्य काय समोर आलं तुम्हीच पहा। महाडच्या सावित्री नदीमध्ये अजस्त्र मगरींचा ताफा। सोशल मीडियावरच्या या दाव्यात किती तथ्य आहे? याच व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही थेट पोहोचलो महाडच्या सावित्री नदीच्या पात्रात। खरोखरच सावित्रीच्या पात्रामध्ये इतक्या मगरी आहेत का याची खात्री करण्याकरता या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक तज्ञ मंडळींना घेऊन आपण महाडच्या या सावित्रीच्या नदीच्या किनारी आलो आहोत। हा व्हायरल झालेला व्हिडिओ किती खरा आणि किती खोटा हे आपण पाहूया। व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करण्यात आलेला हा व्हिडिओ थेट हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आलाय। त्यामुळे सावित्री नदीच्या पात्रावर शूटिंग करण्यासाठी हेलिकॉप्टर कधी आलं होतं का हा प्रश्न निर्माण होतो। इतकंच नव्हे तर कोकणातल्या काही प्राणी अभ्यासकांनाही या व्हिडिओबद्दल शंका वाटली। हा व्हिडिओ नक्कीच खरा आहे, पण तो इथला नक्की नाहीये। महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये सांगितलं जसं की 3 प्रकारचेच क्रोकोडाईल मिळतात। एक आहे ती म्हणजे आपली मार्श क्रोकोडाईल, सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल आणि घडियाल। सो हा व्हिडिओ सांगितला ज्याच्यामध्ये सावित्री नदीचा उल्लेख आहे त्या नदीमध्ये यातली फक्त एकच स्पेसिस मिळते, ती म्हणजे मार्श क्रोकोडाईल। आता जरा या व्हायरल व्हिडिओतल्या नदी शेजारचा परिसर बघा। कोकणातल्या डोंगर रांगांमधून वाहणारी सावित्री नदी, पण या व्हिडिओमध्ये मात्र क्षितिजापर्यंत सपाट भूमी दिसतीये। त्यामुळे ही नदी कोकणातली नसावी असा अंदाज आहे। सावित्री नदीपात्रामध्ये कुठे कुठे मगरी आढळतात याचा एक प्राथमिक अभ्यास आपण चालू केलेला आहे आणि जिथे जिथे ह्या मगरी आढळतात तिथे कोणत्याही ठिकाणी 60-70 पेक्षा जास्ती प्रमाणात मगरी अजूनपर्यंत कधीही आढळल्या नाहीत। ह्या क्लिपमध्ये ज्या प्रमाणात ज्या शेकडो मगरी दिसत आहेत आणि तिथलं हॅबिटॅट वॉटर हायसिंथ आहे किंवा इतर ह्या गोष्टी आहेत, असं कुठंही महाडच्या सावित्री नदीच्या नदीपात्रात आढळून येत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ महाडच्या सावित्री नदीतला नाही हे आम्ही 100% सांगू शकतो। इतकंच नव्हे तर नेहमी खळाळत वाहणाऱ्या सावित्री नदीमध्ये इतकी जलपर्णी ही क्वचितच आढळते। त्यामुळे इतकं गलिच्छ पाणी सावित्री नदीमध्ये असूच शकत नाही असं तज्ञांचं मत आहे। सर्वात प्रथम हा सावित्री नदीच्या इथे अशा प्रकारचं वातावरण किंवा अशा प्रकारची दलदल किंवा ते गवताचं सगळं म्हणजे जे वरती अलगी आलेली आहे अशा प्रकारचं सगळं सावित्रीच्या नदीमध्ये कुठेच नाही आहे, आढळत नाही। आणि सगळ्या हेलिकॉप्टरनी शूट करताना ते दिसतंय सगळं आणि ते सगळ्या पळून जात आहेत। तर अशा प्रकारचं सावित्री नदीच्या पात्रामध्ये कुठेच असं अस्तव्य नाही आहे। पण मग हा व्हिडिओ आहे तरी कुठला हेही शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यासाठी यूट्यूबवर सर्च करून पाहिलं तेव्हा लक्षात आलं हा व्हिडिओ वेगवेगळ्या नद्यांच्या नावानं यूट्यूबवर अपलोड करण्यात आलाय। त्यामुळे मंडळी, आला मेसेज की कर फॉरवर्ड हे धोरण सोडा, आधी थोडी शहानिशा करा। महाडकरांनो, या मगरी तुमच्या सावित्री नदीतल्या नाहीत, निश्चिंत रहा। सचिन देसाई, एबीपी माझा, महाड।